स्वतः टीम ओनर विलास भाऊ मॅन ऑफ द मॅच. वेलकम विलास दादा. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना देखील एक विकेट, बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग राहिली आहे. सो विलास दादा या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यानंतरची मॅच आहे बंटी 11 नवजा विपक्ष आपण पाहिलं तर सिद्धनाथ वॉरियर्स धोनीचा वाडा. बंटी 11 नवजा टीमने आता तर आज बड्डे बॉय प्रतीक आहे त्यांचा कॅप्टन. प्रतीकने जिंकलेला आहे टॉस. हे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. कालच्या दिवसापासून जो आवाज आपल्यासोबत जोडला होता त्या आवाजाचं झाले ते आगमन. त्यांना देऊयात या कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्यासाठी त्यांना आपण देऊया शुभेच्छा आणि आमंत्रण करूयात या कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथून मॅचची संपूर्ण कहाणी आपण ऐकूयात सत्यजित शेळके यांच्या वाणीमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि मॅन ऑफ द मॅच यावी मात्र दिली जाईल. मी विनंती करेल सन्माननीय अजयजी देसाई साहेब आमचे युवा सेना तालुका प्रमुख आपल्या शुभ हस्ते, त्याचबरोबर आमचे लाड साहेब आहेत, आमचे महादेवजी येडगे साहेब आहेत. या सर्वांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सध्या मात्र दिली जाते. वेल प्लेड वेल प्लेड. स्वतः टीम ओनर आहेत विलास भाऊ. थँक्यू सो मच. बऱ्याच आठवणी तुमच्या टीमने या मैदानामध्ये गोळा केल्या. बऱ्याच गोष्टी के पी एलमधून आम्ही तुमच्या टीमकडून बऱ्याच आठवणी आम्हाला देखील भेटल्या. थँक्यू सो मच. आणि सेकंड मॅचकडे जातोय जिथे आपण सत्यजित शेळके सरांना करूया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम. आजच्या दिवसातील आपण पाहतोय शेवटचा दिवस म्हणजे फायनल डे के पी एल खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप या कोयना नगरीचा. आणि आजच्या दिवसातील या के पी एलमधील शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय बंटी 11 नवझा विरुद्ध सिद्धनाथ डोणीचा वाडा. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतरने फिल्डिंग स्वीकारले बंटी 11 नवझा या संघाने. सिद्धनाथ वॉरियर्स डोणीचा वाडा या संघाने प्रथम खऱ्या अर्थाने बॅटिंग करायचे. हा असेल रणसंग्राम, हा असेल टफ फाईट मॅच, ही असेल हमरी तुमरीची लढत. कारण नवजा संघ देखील बंटी 11 नवजा संघ देखील टफ फाईट मॅच देणार. नक्कीच सिद्धनाथ वॉरियर्स डोणी चौडा संघ देखील आपण पाहतोय. हा देखील संघ कुठेतरी टफ फाईट देणारच. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. आजच्या या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोयना नगर मध्ये हा रंगलाय निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि जरी विचार केला तर भैरवगड, सुंदरगड अशा या अवतीभोवती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यातील गडांनी हे वेढलेला हे क्रीडांगण फार चांगलं. खऱ्या अर्थाने असे ग्राउंड्स अनेक जणांना भेटत नाहीत. मॅचला इथे ऑन होतोय. टाइम देखील 55 स्टार्ट केला जाईल. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय स्ट्राईक इनला असेल तनिष्क आणि नॉनस्ट्राईकला असेल प्रजय राजेश. आज मात्र प्लॅनिंग चेंज पाहायला भेटतोय. राजेश आता आलाय ओपनिंगला गोलंदाजीमार्फत. गोलंदाज राम. पहिल्या षटक पॉवर प्ले षटक आहे. सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे. फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय फार चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहावयास भेटते आपल्याला. तत्पूर्वी आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1ने वेगावेल नक्की. धावफलक जाऊन सजला आहे. आपण पाहता पाहता क्षणीच संघाचा श्रीगणेश नक्की आपल्याला पाहायला भेटेल. एक चेंडू अखेरीस एकच्या घरामध्ये.
राजेश कुराडे लेफ्ट हँड बॅट्समन खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार 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 मात्र हे नाव कमावले. हो, 2 धावसंख्या ॲड केले जातील. धावसंख्या 2ने वेगावेल जाऊन पोहोचेल 2 चेंडू अखेरीस 3च्या घरामध्ये. फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे, फटका जाऊन पोहोचेल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. राजेशच्या बॅट मधून एक ब्रँडेड चौकार. डीजे सो मच इरादे स्पष्ट केले तिथे मात्र एक चौकार आलाय. इकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा फक्त 2 धावसंख्येने धावपल मात्र पुढे सर केले. एक तेरी तो एक मेरी, एक मेरी तो एक तेरी. चांगलं खऱ्या अर्थाने मध्ये फटका पुन्हा एकदा चांगला आहे, पुन्हा एकदा दर्जेदार आहे, पुन्हा एकदा चेंडू चाललाय 1 बाउन्स. षटकार. ओके डीजे जर विचार केला या षटकातील 5 चेंडू 5 चेंडूवर धावसंख्या तब्बल आली 16. एक षटकार एक चौकार मात्र ऍड केला जातो या षटकामध्ये. सॉरी 15. पंचांकडे दाद मागितले. हो, इट्स अ व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावसंख्येने धावपलं पुढे सरकेल. नियम क्रमांक 22चं उल्लंघन इथे झालेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. 1 2 गो. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना इथे देखील पाहतोय शरीरयष्टीवरती आदळणारा चेंडू, परंतु एक धावसंख्या त्वरित कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने वेगावेल जाऊन पोहोचेल 17च्या घरामध्ये. डीजे दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. आता मात्र आपण पाहतोय संघाच्या संघनायकाने, संघाच्या मालकाने संघनायक आपण पाहतोय स्वतः कॅप्टन आणि स्वतः ओनर बंटी 11 नवजा या संघाचा आपण पाहतोय. संघाचा करता धरता आता गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहावयास भेटतोय. बंटी स्ट्राईक इन आपल्याला पाहायला भेटेल. राजेश खऱ्या अर्थाने विचार केला तर बेस्ट ऑफ टप फाईट या दोघांमध्ये पाहायला भेटेल. एका साईडला आहे बंटी तर राजेश. ओहो, आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू चाललाय. खरी अर्थाने धावसंख्या 0. सॉरी शंकर आहे. धावसंख्या स्थिरवली 17च्या घरामध्ये. शंकर टू राजेश, राजेश टू शंकर. समीकरण मात्र जुळता मिळतं आहे. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न. क्षेत्रशक्ती तिथे आहे. धोक्याची घंटा देखील होऊ शकते. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसरा देखील चेंडूवरती धावसंख्या 0. आजचा हा दिवस आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने सोनेरी अक्षराने लिहिला जाईल, कारण आज इथे इतिहास घडणार आहे. आज कोणता संघ केपीएलची ही ट्रॉफी एक चकमकाती आहे ती घेऊन जाईल, इकडे मात्र प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे, फटका लाजवाब आहे. फटका चाललाय, पंच आम्हाला कळवतायत चाललाय 4 धावसंख्यांसाठी. डीजे
सकाळची सकाळची पहाट आपण पाहतोय आणि त्यानंतरने खऱ्या अर्थाने निसर्गरम्य वातावरणामध्ये आय एकविरेची आठवण. थँक्यू सो मच डी जे वेदू. आज मात्र प्रवीण त्याचं नाव मात्र घेतलं जाणार नाही येते. पुन्हा एकदा फटका लाजवाब आहे, परंतु फक्त आणि फक्त बंटी 11 या संघाची नशिबाची साथ. धावसंख्या पाहायला भेटतील फक्त आणि फक्त 2. पर चांगले बॅटर दोन्ही संघांमध्ये येते. एक तेरी तो एक मेरी, एक मेरी तो एक तेरी, एक तेरी तो एक मेरी, एक मेरी तो एक तेरी. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये देखील आतापर्यंत 4 चेंडू झालेत, एकच मोठा फटका पाहायला भेटलाय. राजेश कुराडे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात संघाला करून देतोय. तनिष देखील फार चांगली सुरुवात आपल्याला करायला देतोय, परंतु राजेशच्या मार्फत चांगली बॅटिंग जशी घडणार आहे तशी आली नाही. हो हो हो, पहा पुन्हा पुन्हा हा फटका पाहत राहावा असा मात्र फटका आलाय. राजेशच्या बॅटमधून येतोय. KPL कोयना प्रीमियर लीग मधील ब्रँडेड षटकार. वन टू गो. या षटकातील एक चेंडू बाकी. मॅच बॉल आलाय. पुढे सरकावून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठी अगदी 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 धावत आलाय. तर आपण पाहतोय कॅच ड्रॉप केली जाते. खऱ्या अर्थाने अशा उलट्या कॅचेस घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने फार अवघड असतं. 2 धावसंख्या कंप्लीट केल्या जातात. 2 षटक अखेरीस धावसंख्येतून पोहोचले धावफलकावरती. 31च्या घरामध्ये डीजे मास्टरला पुन्हा एकदा गोंदाजी मार्फत मात्र गोलदाचा न्यू आलाय. आपण पाहतोय बंटी कॅप्टन स्वतः ओनर आता मात्र संघाची जबाबदारी स्वतःवरती घेतली. तनिष्क पुढे सरकावून मोठा फटका आलाय. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवले. थोडीफार फंबल झालाय. या चुका या खरी अर्थाने KPL मधून बाहेर काढणारे आहेत. येतोय तनिषच्या बॅट मधून चौकार. पुन्हा पहा चालाक आहे. खऱ्या अर्थाने फार चालाक मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बंटी. खऱ्या अर्थाने आज संघाचं नेतृत्व करतायत. खऱ्या अर्थाने मी एकच सांगेल की कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय. खऱ्या अर्थाने हेच बंटीच्या आपल्याला माध्यमातून पाहायला भेटते. 11 खेळाडू स्वतःच्या टीमला सोबत घेऊन आज संघाची प्रगती करतायत. आज यांच्या टीममधले अनेक खेळाडू आहेत, अनेक बॅट्समन, अनेक बॉलर्स आणि अनेक क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली बंटीदाच्या नेतृत्वाखाली. वेल डन बंटीदादा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी टप्पून बसलाय. कॅच अगदी 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 लॉलीपॉप झेल टिपले. राजेश कुराडे बॅक टू गॉन. एक मोठा मासा, एक मोठा हदरा पाहायला भेटतोय. तो म्हणजे श्री सिद्धनाथ वॉरियर्स दोन्ही जेवढ्या संघाचा हकमेका बॅक टू द आउट. डीजे मास्टरला
खऱ्या अर्थाने राजेशची बॅटिंग पाहायला अनेक जण आतुरतेले होते की राजेशच्या बॅटमधून कधी 50 येते, परंतु एकही 50 मात्र या KPLच्या दिशेने मात्र अजून आले नाही. परंतु अजून मॅच आहेत, येईल एक ना एक तरी 50. देखील मिस फटका झालाय. अगदी अगदी यष्टीरक्षकाचं कौतुक असेल. एकच धावसंख्या पाहायला भेटेल आणि तनिष्कवरती खऱ्या अर्थाने ही जबाबदारी असेल, कारण तनिष्कने देखील फार इम्प्रेसिंग गोलंदाजी आणि फार इम्प्रेसिंग बॅटिंग आणि फार इम्प्रेसिंग क्षेत्ररक्षक देखील पाहायला भेटलं होतं. कारण भाई दिल में जगा कर दिया इसने. तनिष्क जर्सी नंबर 18. जिद्द आहे, चिकाटी आहे, कौशल्य आहे, क्षमता देखील आहे, परंतु या मॅच मध्ये याच्या बॅटमधून किती धावसंख्या येतील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पुढे सरकावून खऱ्या अर्थाने मोठा फटका लगावलाय. वन बाउन्स गॅदर करेल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धावसंख्या पाहायला भेटते आणि धावसंख्या एक ने हळूवार पद्धतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय, जाऊन पोचलाय 4-5 चेंडू अखेरीस दिशा षटकातील 38च्या घरामध्ये. बंटी 11 नवजा संघाचा हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा थोडाफार फंबल होत, एक धावसंख्या पण वेगाने दुसऱ्याला ट्राय केला जातोय. धोक्याची घंटा होईल का? अगदी अगदी आपण पाहतोय जीवाच्या आतंकाने जीव मुठीत घेऊन ही मात्र अक्षय याने 2 धावसंख्या कंप्लीट केल्यात. तनिष्कने देखील फार चांगली साथ पाहायला भेटली. 3 षटक अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 40च्या घरामध्ये. डी चांगलं सकाळच्या सत्रामध्ये मात्र मनोरंजन करत असताना आपण पाहतोय डीजे प्रवीण समवेत वेदात मात्र झोरलाय. खऱ्या अर्थाने 4 दिवस या छोट्याशा बालकाने सगळ्यांची मनं जिंकलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चालाकी, ओ गोलंदाज आणि विकेट किपरची मात्र चालाकी. जर्सी नंबर 02 सॅल्यूट बाय डीजे. खऱ्यात जर विचार केला तर ना, बंटी 11 नवजा संघाची कालची धावसंख्या पहा 93 होती, 94 टू विन होती, 95 टू विन होती सॉरी. आणि श्री सिद्धनाथ 11 डोणीचवड्या संघाला 45 पर्यंत चॅलेंज देखील फार टफ असू शकतं बंटी 11 नवजा संघाला, कारण गोलंदाजी फार चांगली आहे, मास्टर प्लॅन आहे, परंतु धावसंख्या आहे ते येणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय, थोडा फार लेट, परंतु 2 धावसंख्या अफाट वेगाने कंप्लीट केली जातील. धावसंख्या 2 ने वेगावेल जाऊन पोहोचेल धावफलक. सजलाय पुन्हा एकदा 42च्या घरामध्ये. 70 ते 80 प्लस धावसंख्या असणं फार महत्त्वाचं आहे, कारण बंटी 11 नवजा संघामध्ये फलंदाज आहेत. बंटी 11 नवजा संघामध्ये हार्ड हिटर आहेत. पुन्हा एकदा पाहतोय आपण क्षेत्ररक्षक अगदी 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 टिपून बसलाय. अगदी अगदी लॉलीपॉप जेल ज्या प्रकारे पकडला जातो त्याच प्रकारे इथे आपल्या वंजळीमध्ये मात्र चेंडूचा समावेश होतोय आणि इथे खेळी मात्र संपुष्टात होते, ती म्हणजे अक्षयाची. याच्यावरती मात्र जबाबदारी होती संघाची. तो बॅक टू डग आउट आणि मिस्टर डीजे फलंदाज आपण पाहतोय धावफलकावरती. आता मात्र खेळपट्टीवरती आला आहे भरत.
वाईट बॉल असेल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, वेगाला जाऊन पोचलाय 43च्या घरामध्ये. तनिष परतलाय, राजेश परतलाय, अक्षय देखील परतलाय. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे आणि 100% देत असताना तरी देखील चेंडू अगदी फरार झालाय. वन बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय, थोडाफार लेट परंतु थेट चौकार. डीजे दोन धावसंख्या, विकेट, वाईट, चौकार. ते वन साइड हिरो कोण होईल हे पात्र पाहणं फार. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी अगदी हलक्या हाताने चेंडू टोलवला आहे. एक धावसंख्या आपण वेगाने देखील कंप्लीट केली जाते आणि एका धावसंख्येने धावफलक वेगावलाय, पुढे सरकला, जाऊन पोचलाय 48च्या घरामध्ये. या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी. 1 to go. या इनिंग मधील 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं फार महत्वाचं असेल दोन फलंदाजांना. इट्स द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. नियम क्रमांक 22चं उल्लंघन होत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 49च्या घरामध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धाव. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकला, वेगावला जाऊन पोहोचतोय 50 आणि देह श्री सिद्धनाथ डोणीचा वाडा 11 या संघाचे आपण पाहतोय 50 धावसंख्या कंप्लीट धावफलक करते लागल्यात. 7 चेंडू या षटकातील बाकी. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, क्षेत्रशक्ती त्या ठिकाणी आहे परंतु हा चेंडू जाईल अगदी 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 हातामधून निसटून. ज्या प्रकारे कोंबडी निसटली जाते पकडलेली त्याच प्रकारे चेंडू मात्र धाव घेतोय 6 धावसंख्यांसाठी. डीजे मास्टरला परतल्याने अक्षय देखील परतलाय. आता आपण पाहतोय स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला भेटेल भरत. खेळपट्टीवरती भरत आणि अक्षय दोन खेळाडू आहेत. भरत स्ट्रायकिंगला आहे. फटका पासलाय, क्षेत्ररक्षक पाटी आहे स्वतः समीर विकेट किपर. ते झेल देखील टिपली जाईल आणि बॅक टू डग आउट. एक षटकार आणि एक चौकार लगावून मात्र परतलाय भरत. बॅक टू गॉन. कालच्या मॅचचा हिरो श्री सिद्धनाथ 11 धोनी जेवढ्या संघाचा त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावरती माझ्या कॅप्टनने विश्वास ठेवला होता. 4 मॅचेस फ्लॉप झालो पण येणाऱ्या वेळेमध्ये मात्र चांगले खेळायचं होतं. माझ्या संघासाठी मी खेळत राहील. सुहास. व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावसंख्येने आपला पुढे सरकलाय, वेगावलाय, जाऊन पोहोचलाय धावफलक 57. 66 एकच सांगेल. ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, पण स्वतःला सिद्ध करायची जिद्द असावी. आहे जिद्द या खेळाडूमध्ये. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. सुहासच्या बॅट मधून येतोय. स्वतःला सिद्ध करत असताना हा ब्रँडेड षटकार. डीज थोडंफार मज्जा येत नाही, काहीतरी वेगळा मसाला ना. आल्या आल्या प्रहार केलाय, आल्या आल्या स्वतःला सिद्ध केलंय, आल्या आल्या दाखवून दिलंय की आमचे फलंदाज परतलेत परंतु आम्ही इथे हार मानली नाहीये. अजून या षटकातील 4 चेंडू बाकी. किती येतील सुहासच्या बॅट मधून मोठे फटके.
ओहो पुन्हा एकदा मिस फटका झालाय. धोक्याची घंटा आहे का? एक धावसंख्या पूर्णपणे कंप्लीट केली जाते. जर्सी नंबर 15 अक्षय आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतोय. गेले 1 ते 2 महिने झालं सन्माननीय प्रशांत पाटील साहेबांची फार मेहनत या केपीएलला आहे. थँक्यू सो मच साहेब. आजही केपीएल रंगले खऱ्या अर्थाने, त्याच्यामुळे तुमचा देखील फार मोठा वाटा आहे. पटकाला जबाब आहे. क्षेत्ररक्षक अगदी धावत आलाय आणि टिपून बसलाय. झेल समावेश करण्यासाठी आपल्या हातामध्ये चेंडूला इथे मात्र समावेश होतोय आणि बॅक टू डग आउट मिस्टर 15 जर्सी नंबर अक्षय तंबूच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झालाय. खऱ्या अर्थाने गोवरे या संघाचे सुपुत्र सन्माननीय लक्ष्मण कदम एलके खऱ्या अर्थाने या कोयना क्रिकेट असोसिएशनला फार चांगला त्याचा पाठिंबा आपल्याला पाहायला भेटतो. ते सन्माननीय इथे उपस्थित आहे. तर प्लीज आय हंबल रिक्वेस्ट फॉर यू कोयना प्रीमियर लीग तर्फे आणि प्रत्येक खेळाडूंतर्फे आणि या कमिटीतर्फे तुम्हाला तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण व्यासपीठावरून स्थान पडण्याची विनंती असेल. आलाय पुन्हा एकदा मोठा फटका लाजवाब आपल्याला पाहायला भेटतोय. येतोय षटकार डीज. येडे केले मात्र या पहिल्या षटकाराने. ओहो विकेट असेल का? इथं बरोबर विकेट आहे. बॅक टू डगआउट. सुभाष जावं लागेल. इनिंगची मात्र संपूर्ण येते. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 70 आणि 71 धावसंख्येचं आव्हान असेल बंटी 11 नवजा या संघाला. तर त्याच प्रकारे मी त्वरित बोलवेल. जेमी फायटर्स मिरगाव आणि कोयना लायन्स संघ प्लीज आय हंबल रिक्वेस्ट फॉर यू की टॉस का बॉस मध्ये तुम्ही लवकरात लवकर यायचंय. म्हणजे चाळके साहेब प्लीज आपण यायचंय. आपला संघ जरी बाहेर असला तरी देखील या तुम्ही खऱ्या अर्थाने नेतृत्व करता या कोयना असोसिएशनचं. आपल्या हस्ते नाणेफेक केला जाईल. जेमी फायटर्स मिरगाव आणि कोयना लायन्स. वो जानू कंपनी का जो पहा एक आगळं वेगळं बक्षीस लागलंय. भरत कुराडे साहेबांनी जर डाय मारून कॅच पकडली ना तर 11,000 रुपयांचं पारितोषिक पाहायला भेटतंय.
सन्माननीय सन्माननीय प्रशांतजी नलवडे साहेबांकडून 11,000 रुपयांचे पारितोषिक लागले सन्माननीय भरत कुराडे साहेबांना. तर प्लीज 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे पंच. खऱ्या अर्थाने माननीय श्री सतीश धोंडीराम कदम साहेब यांचं इथे आगमन झाले. तृतीय पारितोषिक त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटलंय. 21,000 रुपयांचं पारितोषिक. मित्रांनो टाळ्यांचा कडकड झाला पाहिजे. सन्माननीय सतीश धोंडीराम कदम यांचं इथे आगमन. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ही तुम्ही फायनलचा डे पाहताय ना, त्या फायनलच्या थँक्यू सो मच साहेब. सतीश साहेब माननीय श्री सतीश धोंडीराम कदम साहेब माळीकर यांचे ते स्वागत 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 स्वागत. मॅच इथे ऑन होते. इथे मॅच ऑन. पहिला चेंडू शंकर आणि प्रतीक दोन फलंदाज खेळपड्यावरती आहेत. सूरज गोलंदाज. पहिला चेंडू टॉपेज लागलाय का? हो ही चुकी. आणि या चुकीला येणाऱ्या वेळेमध्ये माफी नसेल नक्कीच. सुहास कडून ही चुकी होते. सुहास कडून परंतु 100% दिले होते. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल फक्त आणि फक्त एक चेंडू अखेरीस एकच्या घरामध्ये. काय काय नजारा पाहायला भेटला सुहास कडून. अफलातून लाल जवाब हा मात्र क्षेत्ररक्षक आहे. चुका होतात परंतु या चुकांना विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणं हे मात्र प्रत्येकाला जमत नाहीये. सुहासला जमत आहे. सुहास इथे पुन्हा नव्याने सुरुवात नक्की करताना पाहायला भेटेल. स्ट्राईकला आला मात्र प्रतीक. सूरज अफलातून हा गोलंदाज आहे. लाजवाब. ओ फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक पाठी अगदी टिपून बसलाय. पुन्हा एकदा हो टाळ्या वाजतील का? या झेल साठी टाळ्या वाजतील. मी तुत्तू मी करत करत मात्र दोघांकडून देखील झेल सुटली होती. परंतु अगदी टर्निंग पॉइंटच्या वेळेला अगदी योग्य त्या वेळेला तनिक्षाला धावून आणि झेल टिपली. हा गेम चेंजर बॉय आया. डीजे मास्टर पुन्हा एकदा संधी पाहायला भेटते. पुन्हा एकदा हा देखील फटका बसलाय. खरी अर्थाने सूरज झेल ड्रॉप केली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय वारंवार वारंवार मिसफील्ड आणि प्रत्येकाला चान्स देतोय. सन्माननीय ॲडव्होकेट प्रशांत नलावडे साहेब त्याचप्रकारे सन्माननीय संतोष देशमुख साहेब यांचं देखील श्रेय स्वागत. खऱ्या अर्थाने भरत दादांसाठी 333 जर्सी नंबर 11,000 रुपयांचं पारितोषिक लागलंय सन्माननीय संतोष देशमुख यांच्याकडून. चौथा चेंडू प्रगतीपथावरती आहे.
मात्र हा फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे, फटका लाजवाब आहे, परंतु या चाललाय हो षटकार डीजे येऊ द्या. भावनांच्या दिवसाने मांजरे फार चांगले पाहायला भेटते. ओहो राजेश कुराडे अफलातून यष्टीरक्षक पाहायला भेटतंय. गेम चेंजर बॉय आहे, मास्टर माइंड आहे, सहजासहजी मॅच हातातून सोडणार नाहीये. खरी अर्थाने क्षेत्ररक्षणाची साथ लाभली असते ना तर या मॅच मध्ये अजून रंग भरला असता. पुन्हा आपण पाहतोय पंचांकडे अपील स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडन्स आहे, सर्व काय आहे, परंतु पंच नक्कीच थोडेफार गप्पा टप्पा होतील, थोडीफार चर्चा होईल. चर्चा नंतर नाही कुठेतरी रंग देणारा आणि रंगाला उधळण देणारा डिसिजन आपल्याला पाहायला भेटेल पंचांच्या मार्फत. कोयना प्रीमियर लीग मधील हा थरार पाहायला भेटतोय क्रीडांगणामध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आज खऱ्या अर्थाने या निसर्गाच्या सानिध्यामध्ये भैरवगड असेल किंवा आपला दातेगड म्हणजे सुंदरगड असेल, या गडांच्या मध्यस्थी हे वसलेलं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रीडांगण आणि क्रीडांगणामध्ये कोयना नगरातील वर्ल्ड कप म्हणजेच KPLचा महासंग्राम रंगलाय. या महासंग्रामामध्ये आपण पाहतोय बंटी 11 नौजा विरुद्ध सिद्धनाथ वॉरियर्स दोन्हीचा वडा या संघ दरम्यान ही टफ फाईट मॅच. त्याच प्रकारे सन्माननीय दीपक दादा यांचं इथे सहर्षाचे स्वागत. आपण देखील व्यासपीठावरती या स्थानपणी अशी विनंती असेल. डॉट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वॉर्ड एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. डॉट बॉल ओके सॉरी. सन्माननीय सतीश धोंडीराम कदम माळेकर साहेब यांना विनंती असेल टॉस्का बॉसमध्ये सर प्लीज या. जेमी फायटर्स मिरगाव आणि कोयना लायन्स या दोन संघादरम्यान ही नाणेफेक केली जाईल. खऱ्या अर्थाने सतीश साहेब यांचा खूप मोठा वाटा आपल्याला पाहायला भेटतो या KPL म्हणजेच कोयना प्रीमियर लीगमध्ये. कोयना लायन्स आणि जेमी फायटर्स मिरगाव या दोन संघादरम्यान पण नाणेफेक पाहतोय. सन्माननीय दादा थोडंफार कॅमेरा इकडे घ्यायचा आहे, टॉस्का बॉसमध्ये घ्यायचं आहे, मॅच ऑन असू द्या. सर इथे बोलतात की वयानुसार आपल्याला थोडंफार हे करावं लागतं, पण क्रिकेटमध्ये वय बघितलं जात नाही. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खेळी आणि तुमच्यासारख्या माणसांचे हृदय बघितले जातात सर. सर तुम्ही देखील यायचं आहे. आपण पाहतोय कोयना लायन्स संघ हा नाणेफेक जिंकले. आपण तिकडे नंतर जाऊया. कोयना प्रीमियर लीग गरले श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सजलंय. खऱ्या अर्थाने कोयनेतील हा वर्ल्ड कप देखील आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचा लाख मोलाचा वाटा पाहायला भेटला. आज 4था दिवस फायनल डे आहे. खऱ्या अर्थाने तुमची साथ नसती तर हा डे कुठेतरी पुढे किंवा मागे ढकलला तरी असता. तुम्हाला काय म्हणायचं या खेळाडूंना काय सांगायचं आणि जे आज वर्ल्ड कप घडला आहे KPL याबद्दल तुम्ही काय बोलाल सर? सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. चांगल्या खेळा, पुढच्या वर्षी आणखी क्लास वाढू द्या, याच्यापेक्षा जास्त मोठं बक्षीस ठेवता येईल. थँक्यू सो मच. पहा तुम्ही तुमचा खेळ दाखवा, तुमच्यासाठी आम्ही मदत करण्यासाठी सज्ज आहोत हे आम्हाला सांगितलंय सन्माननीय सतीश साहेबांनी. त्याचप्रमाणे आपण चालू आहे आता कोयना लायन्स संघाने नाणेफेकी जिंकलाय. कालच्या दिवसात तुमचा सामना देखील खेळ देखील फार चांगला राहिला आहे. डिसिजन काय असेल सर? फलंदाजीचा फलंदाज घेतले. खऱ्या अर्थाने आमंत्रण केलं मिरगाव या संघाला गोलंदाजीसाठी. विचार केला तर फार चांगले बॅट्समन आहेत, फार चांगले गोलंदाज आहेत, फार चांगले क्षेत्ररक्षण देखील त्यांच्याकडे आहेत. तुमच्याकडे देखील टफ फाईट आपल्याला पाहायला भेटते. 2 वेळा तुम्ही KPLचा मानकरी देखील ठरला आहे. काय रणनीती असेल? काय नाही, सिंपल खेळात आम्हाला खेळाडूंनी आश्वासन दिले 100% तुम्ही फायनल खेळणार आहे. नक्कीच 100% फायनल खेळण्याचा निर्णय झाला आहे. त्वरित आपण यापुढील मॅच पाहणार आहोत. जास्त वेळ घेणार नाहीत कारण मॅच इथे ऑन आहे. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच वन्स अगेन. कारण
फार मोठा वाटा आहे, फार सहकार्य तुमचं लाभलं आहे KPL म्हणजेच कोयना प्रीमियर लीगसाठी. आपण जाऊया मॅचकडे. मॅच रंगले आपण दोन संघटना पाहतोय. बंटी 11 9च्या विरोधात सिद्धनाथ वॉरियर्स दोन्ही चावड्या संघासमोर. खरे आता जर विचार केला तर 2 षटक अखेरीस धावसंख्या जाऊन पोचले फक्त आणि फक्त 12च्या घरामध्ये. धावसंख्या फक्त 12. डीजे येऊ द्या थोडीफार झलक. सन्मान नरेश शेलार साहेब, जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर प्लीज कॉम्बॉक्समध्ये भेट द्यायचे. आपण गोळ्या पुन्हा एकदा खेळपडी या दिशेने. गोंदाची मार्फत गोलंदाज झाला आहे सूरज. ओहो, फटका लाजवाब आहे. फटका अगदी 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 शेवटच्या क्षणाला चाललाय. आउट ऑफ द पाक सीमारेषा बाहेर येतोय. KPL मधील ब्रँडेड षटकार डीजे. पुन्हा एकदा खोदलाय, पाठवल्या पाहता पाहता क्षणी क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला आपल्याला भेटतंय. एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 फक्त वेगावरती जाऊन पोहोचेल 19च्या घरामध्ये. मागेच म्हटलं होतं की मास्टर माइंड आहे राजेश. गोलंदाजी फार चांगली आहे, क्षेत्ररक्षण देखील फार चांगलं आहे. 40-45 धावसंख्या देखील रोखू शकतो हा संघ. फुलटॉस चेंडू, नो बॉल दिलाय. चेंडू अगदी वेगाने चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. फ्री हिट असेल या षटका चेंडूवरती येणाऱ्या. फ्री हिट आहे, त्याला मात्र बिरकावून दिलंय. चाललाय पाहता पाहता क्षणी आउट ऑफ द पाक सीमारेषा बाहेर. खऱ्या अर्थाने हा येतोय आकाशच्या बॅट मधून. पहा 2 ओव्हर फक्त 12 धावसंख्या होत्या आणि येणारे 2 चेंडू खराब ठरले. डायरेक्ट जाऊन धावसंख्या पोचली 30च्या घरामध्ये. फार चांगले बॅटर रंगले आकाश आणि शंकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक अगदी अगदी बाहेर खाली आलाय. झेल देखील टिपली जाईल आणि इथे मात्र आकाश ची खेळी मात्र संपूर्ण येते. चल आपण पुन्हा त्या खेळपडीकडे जाऊया. खऱ्या अर्थाने फटका चांगला होता परंतु थोडाफार फसलाय. धोक्याची घंटा देखील आहे परंतु नशिबाची साथ आपण पाहतोय. थांबवली एका धावसंख्येवर. धावसंख्या 1ने वेगावते या षटकात आपण पाहतोय. 3 षटक अखेरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 32च्या घरामध्ये. जर विचार केलात ना
तर आज 2 स्पॉन्सर आहेत त्यांना मात्र इथे यायला जमणार नाही आहे. सन्माननीय बाबूराव भागोजी शेळके शेठ ज्यांनी मात्र बॅट स्पॉन्सर केली. त्याचनंतरने पाटण तालुका धनगर समाज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण झोरे साहेब ज्यांनी मात्र बॉल स्पॉन्सर केले. तर त्यांनी मात्र शुभेच्छा दिलेत या KPL साठी. थँक्यू सो मच साहेब. आज तुमच्यामुळे देखील फार महत्त्वाचा वाटा आणि फार असा प्रत्येक खेळाडू हा मात्र जे झेल टिपतोय प्रत्येक आउट ऑफ द पार्क सीमारेषा बाहेर चेंडू चालले त्या चेंडूंचे स्पॉन्सर आहेत सन्माननीय लक्ष्मण झोरे साहेब पाटण तालुका धनगर समाज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक धावत आलाय. 1 बाउन्स गॅदर करेल. फेकी देखील फार चांगली होती पण थोडीफार चुकीच्या ठिकाणी होती. सुहासचं कौतुक असेल कारण सुहासने खऱ्या अर्थाने 1 ते 2 धावसंख्या षटकामध्ये वाचले त्या चेंडूवरती. एक चेंडू अखेरीस धावसंख्या जाऊन पोचले 34 चक्रामध्ये. बापू भागोजी शेळके शेट यांच्या देखील शुभेच्छा आल्यात आणि आपण पाहतोय त्यांच्या शुभेच्छा देत असताना इथे आलाय ब्रँडेड षटकार. आय बॅटिंग रंगले डीजे. की 2 चेंडू झाले. 2 चेंडूवरती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 40 चक्रामध्ये. कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय पहिलं पर्व 5वं आहे. कोयना प्रीमियर लीग 2K23 ला जवाब आयोजन आहे. कोयना नगरीतील हा वर्ल्ड कप रंगलाय. प्रथम पारितोषिक 51,000 रुपयांचं आपल्याला पाहायला भेटते. माननीय श्री वैभव पवार कंस्ट्रक्शन व सचिन स्ट्रोन यांच्याकडे आपल्याला पाहायला भेटते. RV डेव्हलपर्स माननीय पैलवान समीर भाई ढिगे या माणसाने ना प्रत्येकाची मनं जिंकलेत. मानेश्री पैलवान समीर भाई ढिगे यांनी कुठेही मॅच असू द्या त्या ठिकाणी त्यांचा मोठा सहभाग असतो. थँक्यू सो मच साहेब. ओहो इथे आपण पाहतोय फटका मिस झालाय परंतु 2 धावसंख्या पाहायला भेटतील. धावसंख्या 2 ने वेगावेल जाऊन पोचेल 3 चेंडू अखेरीस 42 चक्रामध्ये. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला भेटते 31,000 रुपये माननीय राजाभाऊ शिलार साहेब माजी सभापती पंचायत समिती पाटण यांच्याकडून. यशवंतराव शिलार शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चषक आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्यामार्फत पंचांना प्रश्न विचारलेत की हा व्हाईट बॉल आहे का. पंच तटस्थ आहेत. हो हा आहे चेंडू डॉट बॉल. धावसंख्या स्थिर होते 42 चक्रामध्ये. तृतीय पारितोषिक आपल्याला पाहायला भेटते 21,000 रुपयांचं माननीय सतीश धोंडीराम कदम मालेकर साहेब यांच्याकडून. आता त्यांनी भेट दिली शुभेच्छा दिल्यात प्रत्येक खेळाडूंना. आणि पहा आलाय मोठा फटका 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय चौकार. चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला भेटते 11,000 रुपये. एक डॉक्टर सिराज तांबोळी जिल्हाध्यक्ष सातारा मानवी हक्क संरक्षण राष्ट्रीय मानवाधिकारी संघटना दक्ष नागरिक संस्था पनवेल नवी मुंबई चे राज्य सदस्य यांच्याकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. फटका फसलाय पुन्हा एकदा. राजेश कुराडे आहेत खाली. झेल मात्र ड्रॉप केला जाणार नाहीये. झेल पकडली जाते आणि ते चांगल्या खेळाडूची चांगली खेळी करत असताना मात्र खेळी संपुष्टात होते. खरी आता जरी विचार केला तर 2019 पासून ही KPL म्हणजेच कोयना प्रीमियर लीग सुरू झाली. 46 6 चेंडू 25 धावा 6 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे.
2019 मध्ये किंग्स आर्या वांझोळी संघ हा विजेता ठरला होता. जेमी फायटर्स मिरगाव 2020 मध्ये विजय ठरली होती. कोयना लायन्स 2021 आणि जेमी फायटर्स मिरगाव 2022. यावेळेला कोणता संघ या चकमकातील ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल? संध्याकाळची वाट पहा, उत्तर समजेल. फटका लाजवाब आहे. फटका अगदी अगदी लांब लचक चाललाय. षटकार डीजे. व्हॉट मॅच, काय मॅच चालू आहे. रंग भरला आहे या मॅचने. ओहो, इथे आपण पाहतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल येणारा तुम्हाला संकटामध्ये टाकू शकतो. लेग बायच्या दिशेने मात्र एक धावसंख्या पाहायला भेटते. एकच धावसंख्या पाहायला भेटेल. ओहो, दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली जाते. तिसरी देखील धावसंख्या अफाट वेगाने कंप्लीट केली जाते. तीन धावसंख्येने मात्र धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय 55. आता मात्र समीकरण फार चेंज झालंय. समीकरण पाहतोय आपण आलंय. 4 चेंडू 16 धावसंख्यांवरती. चार चेंडू 16 धावा. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक अगदी धावत आला आहे. थोडाफार फंबल होतोय परंतु एका धावसंख्येवरती समाधान होतं. थ्रो अगदी अगदी स्लो आहे. या अर्थाने विकेट टाकायची गरज होती का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी आली बघा, म्हणजेच KPL ची ट्रॉफी आली. किंग कोण बनेल या मॅच मधील, या आयोजनामधील? KPL ची ट्रॉफी कोणता संघ घेऊन जाईल? येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या दिवसातील काही तासांमध्ये, काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये नक्की पाहायला भेटेल. 3 चेंडू 15 धावा. 15 धावा 3 चेंडूंचं समीकरण बाकी. ओ पुन्हा आपण पाहतोय चांगलं राजेश कुराडेंचं इथे बॅकअप आहे. आता मात्र गरज आहे 2 चेंडू 15 धावसंख्येचा. येणाऱ्या 2 चेंडू, गेलेल्या 2 चेंडू जर एक मोठा फटका आला तर पूर्णपणे समीकरण चेंज झालं असतं. काय मॅच होते यार. एक सांगेल, पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू देत या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. 2 चेंडू 15 धावसंख्येची गरज असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल. 1 चेंडू 15 धावा. श्री सिद्धनाथ 11 धोनीचा वडा संघ आपण पाहतोय कुठेतरी वन साइड मॅच जिंकत असताना 1 चेंडू 15 धावसंख्येची गरज असताना. डीजे मास्टर येऊ द्या थोडेफार झलक. रामजी हेमकर साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात KPL साठी. थँक्यू सो मच साहेब. आज मुंबई नगरीमध्ये असताना देखील तुम्ही खऱ्या अर्थाने या खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. ही इनिंग इथे मात्र संपुष्टात आली आहे. मागच्या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे राजेश कुऱ्हाडे साहेब. यायचं आहे आपण डीजे.